महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। यंदाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे। मंत्रालयातलं लाचखोरीचं प्रकरण, मुंढवा जमीन घोटाळा, मुलुंड दुर्घटना, मराठवाडा शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, लाडकी बहीण योजना यावर विरोधक सवाल उपस्थित करण्याच्या तयारीत आहेत। या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील चौकशीवरूनही विरोधक सवाल उपस्थित करू शकतात। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रत्येकालाच अजितदादांची उणीव भासणार आहे। दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आहे। 4 आठवडे चालणारे हे अधिवेशन 25 मार्चला संपेल। 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2026-27 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील। तसंच या अधिवेशनामध्ये एकूण 15 विधेयकं मांडली जातील। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून व्यक्त होतीये। अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी प्रयत्न केले होते। शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ वारंवार अजित पवारांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचं आश्वासन दिल्याचं देखील शेतकरी नेत्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे सरकारनं अजित पवारांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं असं मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलं। दरम्यान यंदा शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिलाय। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारकडनं शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी चर्चा राज्यभर सुरू आहे। बँकांना देखील त्या संदर्भात सूचना दिलेल्या होत्या। शेतकरी नेत्यांकडनं देखील अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी आंदोलन केले जात होते। माझ्यासोबत काही नाशिकमधले शेतकरी नेते आहेत। काय वाटतंय, अधिवेशन सुरू होतं आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी अनेक दिवसांपासून आपण लावून धरली। गेल्या 5 ते 6 वर्षापासून नाशिक जिल्हा बँकेने ज्या काही 56,000 शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीचा आणि लिलावाचा घाट घातला, त्या आपण 1 जून 2023 पासून शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू केलेले आहे। अनेक वेळा मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आमच्या अनेक बैठका झाल्या। त्या बैठकीमध्ये दादांचं आणि मंत्र्यांचं हेच सांगणं होतं की नाशिक जिल्ह्यापुरता प्रश्न आमचा नाही आहे, आम्हाला सगळ्या महाराष्ट्राची शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायची आहे। अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। कारण महाराष्ट्रामध्ये जर सहकार आणि शेतकरी वाचवायचा असेल तर अटी आणि शर्ती लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सरकारने करू नये। अपेक्षा मानण्यापेक्षा जबाबदारी महत्त्वाची। आता जे सरकार सत्तेत येऊन बसलं, या सरकारचे जे प्रमुख आहे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या जाहीर प्रचार सभा झाल्या 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही उतारा कोरा करणार आहे, 7-12 उतारा कोरा करणार आहे, आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करणार आहे। विलंब का लागतोय, वेळ का घेताय? सर्वात प्रथम कामगिरी त्यांनी ही करायला हवी होती सत्तेत आल्यानंतर की कर्जमाफी आणि उतारा कोरा करण्याची कामगिरी पूर्ण करायला हवी होती। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। चेन्नईतील समुद्रकिनारी फोटो काढताना लाटेसोबत वाहून गेल्यामुळे भंडाऱ्यातल्या तरुणी मयुरी चौधरीचा बुडून मृत्यू झालाय। मयुरीसह महाराष्ट्रातील अन्य 3 मित्रांचाही मृत्यू झालाय। तिच्या 2 दिवसांचा कालावधी लोटला असतानाही राज्य सरकार किंवा भंडारा जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालेलं नाहीये किंवा साधा फोनही कुणी केलेला नाहीये असा आरोप मृत मयुरीचा भाऊ शैलेंद्र चौधरी यानं केलाय। माझी बहीण मयुरी हरिश्चंद्र चौधरी काल बुडून तिचा चेन्नईमध्ये मृत्यू झाला। तर माझी ही विनंती होती की सरकार आमची म्हणजे शासन आमची मदत करते, पण असं काही झालं नाही। कालपासून आजपर्यंत शासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा फोन आला नाही, मदत आली नाही आणि आई-बाबांना पण काही फोन आणि मदत आलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।